कळवा तुम्ही ऑफिसला कळवा. यासाठी धनंजय देशमुख बोलतायत. येस दादा, तुमची जी प्रमुख मागणी होती की वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लावण्यात यावा, ती मागणी कुठेतरी पूर्ण होताना दिसते. वाल्मिक कराड यांच्यावरती मकोका लागला. आमची प्रमुख मागणी ही आहे की जे या क्रूरकर्मी हत्याकांडातील जे आरोपी आहेत, मग ते कोणी पण असो, मुख्यमंत्री साहेबांना पण तुम्हाला शब्द दिलेला माहिती आहे की ह्याच्यात कोणी पण असू द्या, आमची मागणी काय आहे प्रमुख, की जे संतोष अण्णा देशमुख माझे बंधू, त्यांची हत्या ज्यांनी कोणी कटकारस्थान करून केली, जे संघटित गुन्हेगारीमधून घडली, त्या सगळ्यांना, मग त्याच्यात नावं पुण्याची पण असू द्या. आम्ही आत्तापर्यंत काय बोलतोय, आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, आमचा मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे आणि आमचं जे यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्यावर विश्वास आहे. ते नक्की म्हणजे त्यांचं काम करतील. आणि आमची मागणी जी आहे ती हीच आहे की अजून ह्याच्यामध्ये कोण आहेत ते सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं, आमची प्रमुख मागणी आहे. मग ती काम करताना त्यांचा तपासातला भाग आहे म्हणून समजा आज त्यांनी सांगितलं की मकोका लावला, आमची तीच मागणी आहे ना. आम्ही वेगळं काहीच मागितलं नाही. आम्हाला न्याय मागतोय, न्यायाच्या भूमिकेत आहेत आम्ही आणि आम्ही न्यायाच्याच भूमिकेत कायम राहणार आहेत. आम्हाला न्याय पाहिजे. काल तुम्ही खरं आंदोलन केलेलं होतं तपास यंत्रणांच्या संदर्भात, जी तपासाची गती आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते. आज त्या गतीनं जाताना दिसतंय, मकोका लागलेला आहे. कोर्टानं जरी MCR मंजूर केला असला तरी मकोकामध्ये आता जामीन मिळणं अवघड होणार आहे. कुठेतरी हा दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल CID पथकाचा किंवा तपास यंत्रणांचा. SITचे प्रमुख जे आहेत तेली साहेब, त्यांच्याशी आम्ही आज 3 वाजता चर्चा करणार आहोत, जे गावकरी आणि आम्ही आहेत. मग त्यानंतर ज्या काही ते गोष्टीचं स्पष्टीकरण आम्हाला देतील. आमच्या पण त्यांना एकच मागणी आहेत की तपास चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. तपासातले जे मुद्दे आहेत, गावकऱ्यांकडे काही, आमच्याकडे काही, सगळे ते जशाला तसे आहेत का, काही म्हणजे त्याच्यात उणिवा आहेत का, एक घरगुती चर्चा आम्ही त्यांच्यासोबत करणार आहेत की हे जे क्रूर कर्म घडलेलं आहे, ही जी निर्गुण हत्या घडलेली आहे एका लोकप्रतिनिधीची, तर ती कोणी घडून आणली, कशा पद्धतीने झाली, ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, ह्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, ह्या भूमिकेत आम्ही आहोत आणि ते आम्हाला त्याबद्दल चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण देतील. हत्या प्रकरणात ताबा द्या असा अर्ज CIDने कोर्टात केला. हत्या प्रकरणात ताबा द्या असा अर्ज CIDने कोर्टात केलाय. हत्या प्रकरणात ताबा द्या वाल्मिक कराडांचा. मला त्याच्याविषयी नाही बोलायचं. असा अर्ज CIDने कोर्टात केलाय की वाल्मिक कराड यांचा हत्या प्रकरणात ताबा द्या. म्हणजे मला समजायला नाही प्रश्न व्यवस्थित. असं आहे की CID पथकानं जो कोर्टाकडे अर्ज केलेला आहे, हत्या प्रकरणात देखील वाल्मिक कराडांचा ताबा जे आहे ते देण्यात यावा. म्हणजे जी मागणी आपली आहे की हत्या प्रकरणात त्यांच्याकडे काही म्हणजे सडळ पुरावे असतील त्याशिवाय ते दावा करणार नाहीत तसं. कारण का पहिली सुनावणी 31 डिसेंबरला झाली, त्यावेळेस CIDने दावा केलेला होता की खंडणी ते खून प्रकरण ह्याच्यामध्ये कनेक्शन आहे, बरोबर. मग त्या विषयीचे काही सडळ पुरावे त्यांच्याकडे असतील, त्या हिशोबाने त्यांनी मग तसा दावा केला असेल आणि तो त्यांचा खरा असेल, त्यांच्याकडे पुरावे असतील. आज तुम्ही बसवराज तरेंची भेट घेणार आहात, त्याच्यामध्ये काय नेमकी मागण्याचं, कारण अजूनही एक आरोपी फरार आहे, बाकी सगळ्या आरोपींवरती कारवाई होते जे अटकेतले आहेत, मात्र फरार आरोपी संदर्भात अजूनही कुठे तपशील मिळत नाही. आम्ही त्यांची आजपर्यंतची चौकशी करू की म्हणजे फरार आरोपी कधीपर्यंत आपल्या जेरबंद होणार आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई काय होणार आहे. आणि बाकीचंच जे तपासातला भाग आहे 9 डिसेंबरपासून म्हणजे 6 डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जे काय धागेदोरे लागलेले आहेत, जे ह्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकांनी कुणी काय मदत केलेली आहे कोणत्या काम करायला, किंवा हे संघटित गुन्हेगारीचं म्हणजे हे कसं गुंपलं गेलेलं आहे, सगळे दुवे कसे जोडलेले आहेत, कसं ह्याची साखळी आहे, ह्या संदर्भात आम्ही त्यांना माहिती विचारू. SIT पथकाची प्रमुखांची तुम्ही भेट घेताय, SIT पथकामध्ये आणखी कोणी अधिकारी असावी या संदर्भात तुम्ही शिफारस 2 लोकांची केली होती, त्या संदर्भात काही बोलणार आहात? बोलेन ना, मी त्यांच्याविषयी बोलेन. कारण पहिलं जे SITचं पथक होतं त्याच्यात 9 सदस्य होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.